सुनंदन लेले आणि साम टी व्हीच्या या खास कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। आज आहे 24 एप्रिल। जे क्रिकेटवरती प्रेम करतात त्यांच्याकरता 24 एप्रिल म्हणजे सणासारखा साजरा करण्याचा दिवस होय। आपल्या कुटुंबाचा भाग असलेल्या सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस। तसं बघायला गेलं तर दरवर्षी 24 एप्रिलला काही ना काहीतरी कार्यक्रम करून सचिनशी संवाद साधून काहीतरी समाजोपयोगी कार्य करून मी त्याचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा प्रयत्न करतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे आत्ता परिस्थिती कोविड महामारीमुळे फारच कठीण झालेली आहे, पण म्हणून काही चांगल्या गोष्टी साजऱ्याच करायच्या नाहीत का? मान्य आहे समोरासमोर भेटणं शक्य नाही आहे, पण म्हणून काही कार्यक्रमच सादर करायचा नाही का? एक कल्पना मनात आली। क्रिकेट देवाच्या कृपेने सचिनचा पहिला रणजी ट्रॉफी सामना तर सचिनचा शेवटचा कसोटी सामना हा पूर्ण प्रवास बघण्याचं, पत्रकार म्हणून त्याचं वार्तांकन करायचं भाग्य मला लाभलेलं होतं। सचिनच्या क्रिकेटच्या आयुष्यामधले जे जे काही टप्पे घडले त्याला अनुसरून मला गाणी सुचत होती। मग मनात विचार आला क्रिकेटचे टप्पे आणि त्याला अनुसरून गाणी याचा संगम का करू नये? मग पुढचं पाऊल टाकलं। काही माझ्या खास मित्रमैत्रिणींना थोडीशी शिट्टी मारली, सगळ्यांनी होकार दिला आणि नंतर या कार्यक्रमाचा घाट हा पक्का झाला। त्यामुळे याच्यात कोण कलाकार आणि कोण कलाकार काम करणार आहेत, भाग घेणार आहेत हे मी तुम्हाला सांगत नाही आणि तुमची उत्सुकता संपवून टाकत नाही। तेव्हा एवढंच म्हणेन, सिट बॅक, रिलॅक्स आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्या। तसं बघायला गेलं तर हा सरळ साधा कार्यक्रम आहे, जास्त याच्यात वैचारिक वगैरे गोष्टी नाही आहेत। थोडं क्रिकेट आहे, थोडं म्युझिकही आहे आणि त्याचबरोबर काही अस्सल कलाकारसुद्धा आहेत। त्यामुळे या कार्यक्रमाचा आनंद घ्या। क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर लेग स्टंप प्लीज। दिवस होता 24 एप्रिल 1973चा, जेव्हा रजनी आणि रमेश तेंडुलकरांना एक बाळ झालं। हे बाळ गोंडस होतं। तेंडुलकर कुटुंबियांना क्रिकेटची आवड होती, साहित्याची आवड होती आणि त्याचबरोबर सिने संगीताची सुद्धा आवड होती। तो काळ असा होता की सचिन देव बर्मन यांनी हिंदी सिनेमावरती गारुड पांघरलेलं होतं। सचिन देव बर्मनचे हे सगळेजण फॅन होते, त्यामुळे जे बाळ झालं त्याचं नाव सचिन देव बर्मन यांना स्मरून सचिन ठेवलं गेलं। बाळ इतकं गोंडस होतं की सगळ्यांच्या तोंडी एकच गाणं होतं। तुझे सूरज कहूँ या चंदा, तुझे दीप कहूँ या तारा, मेरा नाम करेगा रोशन, जग में मेरा राज दुलारा। मैं कब से तरस रहा था, मेरे आंगन में कोई खेले, नन्ही सी हंसी के बदले मेरी सारी दुनिया ले ले। तेरे संग झूल रहा है मेरी बाहों में जग सारा, मेरा नाम जग में मेरा राज दुलारा। तुझे सूरज कहूँ या चंदा, तुझे दीप कहूँ या तारा, मेरा नाम करेगा रोशन, जग में मेरा राज दुलारा। मेरे बाद भी इस दुनिया में जिंदा मेरा नाम रहेगा, जो भी तुझको देखेगा
मेरा राज दुलारा, तुझे सूरज कहूँ या चंदा, तुझे दीप कहूँ या तारा, मेरा नाम करेगा रोशन जग में मेरा राज दुलारा। मुंबईच्या बांद्रा पूर्व भागामध्ये साहित्य सहवास नावाची सोसायटी आहे. मस्त सोसायटी, बालगोपाळांचा वावर असलेली सोसायटी. अशा या छान वातावरणात सचिन वाढू लागला. मित्रांसोबत क्रिकेट खेळू लागला, दंगा करू लागला. कधी कधी ही दंगा मस्ती खूपच वाढायची. काळ एप्रिल मेचाच होता. टी व्हीवरती खूप प्रतितय सिनेमा लागलेला होता आणि त्याचा फायदा घेऊन या बालगोपाळांनी ठरवलं की त्यांच्या सोसायटीच्या आवारात असलेल्या आंब्याच्या झाडावरच्या सगळ्या कैऱ्या गुल करायच्या. मग काय, वानरसेना चढली झाडावरती. त्याच्यामध्ये एक अगदी फांदीच्या टोकावर असलेला आंबा काढायच्या प्रयत्नामध्ये सचिन चांगला 7-8 फूट उंचीवरनं धपकन खाली पडला. त्याला लागलं होतं, पण हा मुलगा असा की त्यांनी वरती जाऊन कोणाला कळून दिलं नाही की तो पडला आणि त्याला लागलंय. पण ही गोष्ट सचिनचा मोठा भाऊ अजितपासनं लपली नाही. मग अजित तेंडुलकरला कळलं की सचिनमध्ये खेळाची आवड आहे आणि त्याची जी रग आहे ती सोसायटीतल्या खेळण्यांनी जिरत नाही आहे. मग त्यांनी काय केलं, सचिनला बोटाला धरलं आणि तो घेऊन गेला थेट आचरेकर सरांकडे. होय, रमाकांत आचरेकरांसरकडे. आणि रमाकांत आचरेकर सचिन तेंडुलकरचे गुरु बनले. आचरेकर सरांनी सचिनला नुसती क्रिकेटची गोडी नाही लावली, तर त्याला मेहनतीचं, सरावाचं महत्त्व पटवून दिलं. आचरेकर सरांची क्रिकेट प्रशिक्षणाची पद्धत वेगळी होती. सरावावर भर देण्याबरोबर ते सराव सामन्यांवर सुद्धा भर द्यायचे. कित्येक वेळेला सचिनला दिवसातनं 2-2, 3-3 सराव सामने ते खेळायला लावायचे. याने झालं असं की सचिनला जेवढी सामन्याची गोडी लागली तेवढंच त्याला सरावाबद्दल सुद्धा प्रेम वाटू लागलं. आणि ह्याच्यावरती मी माझी गोड गळ्याची मैत्रीण रश्मी मोघेला विचारलं, काय ग रश्मी, तुला ह्याच्यावरती कुठलं गाणं आठवत आहे का ग? ऐरणीच्या देवा तुला ठिंगी ठिंगी भाव दे, आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे, आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. लिवले न गरिबीचं चण खाऊ लोखंडाचं, लिवले न गरिबीचं चण खाऊ लोखंडाचं, जिनवं वावरूच धनी मथुर माझा देवा वागावानी असू दे, आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. लक्ष्मीच्या हातातली चौरी व्हावी वर खाली, लक्ष्मीच्या हातातली चौरी व्हावी वर खाली, इडा पिडा जाईल आणि किरपा तुझी भात्यातल्या सुरासंग, किरपा तुझी भात्यातल्या सुरासंग गाऊ दे, आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. त्यावेळेला शालेय क्रिकेटमध्ये नुसतं सचिनचं नाव नव्हतं, तर त्याचा सहकारी विनोद कांबळीचं सुद्धा नाव होतं. विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकरची जोडी म्हणजे समोरच्या संघासाठी जणू काही संताजी धनाजी होते. त्यांची दहशत होती, इतकी अप्रतिम बॅटिंग ते करायचे. वारंवार त्यांचं नाव न्यूजपेपरमध्ये यायचं की आज यांनी इतक्या रन केल्या, आज यांनी तितक्या रन केल्या. त्याचे विपरीत परिणाम माझ्या एका मित्रावरती सुद्धा झाले. काय ते परिणाम झालेत जरा बघूयात आपण, कारण हा मित्र कलाकार नाही आहे, कलाकार आहे. आई, मी आज शाळेत 74 रन केल्या. काय सचिनने आजच्या स्कूलच्या मॅचमध्ये 350च्या वर केल्या. ही आमच्या आयुष्याची कहाणी. काहीही केलं, 90 सालामध्ये कितीही रन केल्या, काहीही शाळेत चांगले मार्क मिळवले,
तरी सचिनमुळे बेंचमार्कच वेगळा होता. कधीही आम्हाला क्रेडिट मिळालं नाही. ॲज सिम्पल ॲज दॅट. 324 त्या दिवशी केल्या ज्या दिवशी मी 74 केल्या. म्हणजे काय, तुम्ही काहीच अचीव करू शकत नाही. आणि म्हणून मी माझ्या पुस्तकात लिहिलं आहे की हाऊ सचिन डिस्ट्रॉयड माय लाईफ अँड मोर इम्पॉर्टंटली मेड ऑल ऑफ अस लुक लाईक जेनेटिक गार्बेज. पण लाईफ बदललं, सचिनची नक्कल करायला लागलो आणि क्रिकेटचे दरवाजे उघडले. पण त्यातसुद्धा नंतर आई म्हणाली हेही सचिनमुळेच झालं ना. पण त्या 20-24 वर्षात सचिननी बरंच काय काय शिकवलं. त्यातल्या 2 छोटे किस्से मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट सचिननी शिकवली, प्रेशर म्हणजे काय, प्रेशरकडे बघण्याचा जो लेन्स आहे ना तो बदला, म्हणजे तुम्हाला प्रेशर कधीच वाटणार नाही. आणि मी सचिनला एकदा विचारलं की इतके लोक 60,000 70,000 लोक जेव्हा तू जातो सचिन सचिन म्हणतात, तुला टेन्शन येत नाही का रे? आणि त्यांनी सांगितलं की सुरुवातीला मला त्रास व्हायचा, मला कधीतरी काही म्हणजे बॉलर कसा येतोय आणि फिल्डर काय म्हणतोय बोल काहीही ऐकू यायचं नाही. पण नंतर मी विचार केला, हे लोक का ओरडतात आपल्यासाठी? हे ओरडतात कारण त्यांच्या तुमच्याकडनं काहीतरी अपेक्षा आहेत. अपेक्षा कोणाकडनं असतात? ज्याच्यावर तुमचं प्रेम असतं. तर जर का 50,000 लोक माझ्यावर प्रेम करत असतील तर ते माझ्या अगेन्स्ट आहेत का माझ्या बिहाइंड आहेत? आणि हा पर्स्पेक्टिव्ह आपल्याला फार जाणणं इम्पॉर्टंट आहे. आणि तो मी शिकलो की प्रेशर, जसं धीरेंद्र सहवाग म्हणतो की पाजीने क्या सिखाया, प्रेशर लेने की नाही देने की चीज़ है. दुसरी गोष्ट सचिननी शिकवली की म्हणजे माणूस हा फक्त 40%, इवन उसेन बोल्टसुद्धा 40%वर ऑपरेट करत असतो. आपल्याला पुश कसं करायचं हे मला सचिननी व्यवस्थित एकदा एक्सप्लेन करून सांगितलं आणि ते माझ्या डोक्यात राहिलं. त्यांनी सांगितलं की माणूस आपली पोटेन्शियल जी असते ही कधी टचच करत नाही. जसं चेन्नईमध्ये तो म्हणला 70-80 रन झाले किंवा पहिल्या 50-60 रन झाले की खूप आपल्याला दमायला होतं. कोलंबोमध्येही तेच होतं, ह्युमिडिटी खूप असते. त्यावेळेस अक्षरशः असं वाटतं की आपण विकेट टाकून द्यावी. पण त्यावेळी तो म्हणतो की वी हॅव टू पुश आउट ऑफ द कम्फर्ट झोन. यू हॅव टू बी अनकम्फर्टेबल अँड अलाव युअर सेल्फ टू फील अनकम्फर्टेबल अँड ऑन द कॉन्ट्री बी कम्फर्टेबल बिंग अनकम्फर्टेबल. कसं तुम्हाला सांगतो. त्यांनी सांगितलं की नंतरचे मी 15-20 रन 40 नंतरचे मोजायचो आणि म्हणायचो पुश माय सेल्फ, पुश करूया, अजून मेंटली पुश करूया. आणि तो म्हणतो 70-75 रन झाल्या की असं वाटतं की आपल्याला एक नवीन एनर्जी आणि ऊर्जा निर्माण झाली आहे. म्हणजे काय, ह्या दाराच्या पुढे जर का तुम्ही पुश करू शकला तर सेकंड विंड स्पोर्टमध्ये म्हणतात ही तुमच्या अंगात येते. त्यामुळे मॉरल ऑफ द स्टोरी काय, पुश करत राहा आणि तुम्हाला लक्षात येईल की तुमच्याकडे तुम्हाला वाटतं त्याच्यापेक्षा खूप जास्त एनर्जी आहे. बेसिकली पुश आउट ऑफ द कम्फर्ट झोन अँड लाईफ विल लुक गुड फॉर यू. हे 2 महत्त्वाचे धडे सचिनकडनं शिकाय. ॲक्च्युली खूप धडे आहेत, पण महत्त्वाचं काय आहे की एक लक्षात घ्या, आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं हे फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. त्यामुळे मोस्ट डेफिनेटली तुम्ही थांबा आणि पुढची कहाणी बघा. पदार्पणाच्या रणजी मोसमातच सचिननी इतकी सुंदर बॅटिंग केली. इतकंच नाही तर इराणी करंडकाच्या सामन्यामध्ये बलाढ्य दिल्ली संघाविरुद्ध कडक सेंचुरीसुद्धा केली. निवड समितीला कळून चुकलं की आता सचिन तेंडुलकरला स्थानिक क्रिकेटपुरतं मर्यादित ठेवता कामा नये आणि त्याच्या वयाकडे बघून त्याला रोखलं नाही पाहिजे. निवड समितीने धाडसी निर्णय घेतला आणि पाकिस्तान दौऱ्यावरती जाणाऱ्या 1989 सालच्या पाकिस्तान दौऱ्यावरती जाणाऱ्या भारतीय संघामध्ये सचिनची निवड केली. सुरुवातीचा काळ कठीण होता. कसोटी सामना खेळणं ते सुद्धा वकार युनस, वसीम अक्रम, इम्रान खान यांच्यासमोर कसोटी पदार्पण ते सुद्धा पाकिस्तानमध्ये करणं ही काही खाऊची गोष्ट नव्हती. पहिल्या काही सामन्यांच्या इनिंगमध्येच सचिनला रपकन नाकावरती बॉल लागला. त्याच्या समोर उभा होता नवज्योत सिंग सिद्धू. काळजीने तो पुढे आला. सचिनच्या नाकातनं रक्त येत होतं. आजूबाजूचे पाकिस्तानी खेळाडू म्हणत होते, बेटे अंदर जा, खून बह रहा है. सिद्धूला सुद्धा सचिनची काळजी वाटली आणि तेवढ्यात सिद्धूच्या कानावरती शब्द पडले, मैं खेलेगा. सचिनने हार मानली नाही. तो पाय रोवून विकेटवरती उभा राहिला आणि त्यांनी वेगवान गोलंदाजांचा धैर्याने सामना केला. दुसऱ्या कसोटी सामन्यामध्येच त्याला अर्धशतक करता आलं आणि मग त्याला विश्वास वाटू लागला की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण काहीतरी करू शकतो. एव्हाना क्रिकेट जगतावरती सचिनने राज्य गाजवणं चालू केलं होतं.
परंतु त्याच वेळेला एक गोड अपघात सचिनच्या आयुष्यात घडला. विमानतळावरती आपली बॅग कलेक्ट करत असताना त्याला अंजली नावाची मुलगी दिसली. बघता क्षणी दोघांची दृष्टादृष्ट झाली आणि कळून चुकलं की काही तारा जुळतायत. सचिनच्या आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी थोड्याशा फास्ट फॉरवर्ड झाल्या आहेत. लहान वयात तो रणजी खेळला, लहान वयात भारतीय संघाकडनं खेळला, तसंच लहान वयात तो अंजलीच्या प्रेमात सुद्धा पडला. हे प्रेमाचं रूपांतर नंतर एका गोड रिलेशनशिपमध्ये झालं. सचिन अंजलीचं लग्न झालं आणि एकीकडे गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर असणाऱ्या अंजली मेहतानी सचिन तेंडुलकर बरोबर लग्न झाल्यानंतर आपलं कारकीर्द बाजूला ठेवलं आणि सचिन बरोबर ती सावलीसारखी परंतु भक्कम उभी राहिली. 1989 साली पदार्पण केल्यापासनं पुढची 10 वर्ष सचिननी क्रिकेट विश्व धणाणून सोडलेलं होतं. सगळं काही सुखकारत चाललेलं होतं. सचिन यशाच्या पायऱ्या झपाट्यानं चढत होता. भारतीय संघ 2000 साली इंग्लंडला गेला होता वर्ल्ड कपमध्ये पार्टिसिपेट करायला. भारतीय संघ जोरदार कामगिरी करत असताना सचिन तेंडुलकरवरती सर्वात मोठा अपघात झाला. त्याचे वडील अचानक देवाघरी गेले. सचिनला हे दुःख पचवणं खूप अवघड होतं. ही परिस्थिती अशी होती की ही बातमी द्यायला अंजली तेंडुलकर आणि त्याचा बालपणीचा मित्र अतुल रानडे हे मुंबईहून निघून इंग्लंडला पोचले, कारण त्यांना फोनवरती ही बातमी सांगणं बरोबर वाटलं नाही. अपरात्री जेव्हा अंजली तेंडुलकरनी सचिनच्या हॉटेलच्या रूमचा दरवाजा वाजवला आणि सचिननी जेव्हा दार उघडल्यानंतर अंजलीला समोर पाहिलं तेव्हा त्याच्या काळजात धस्स झालं, कारण त्याला कळून चुकलं काहीतरी भयानक घडलेलं आहे. वडील देवाघरी जाणे हे दुःख सचिन करता पचवणं खूप अवघड होतं. अंजली सचिनला घेऊन मुंबईला आली. सचिननी आणि त्याच्या भावांनी मिळून रमेश तेंडुलकरांवरती अंत्यसंस्कार केले. अख्खं तेंडुलकर कुटुंब दुःखाच्या सागरात अकंठ बुडालेलं होतं. परंतु ते दुःख बाजूला सारून तेंडुलकर कुटुंबियांनी एक धैर्याचा निर्णय घेतला. त्यांनी सचिनला सांगितलं, सचिन, दुःख हे सरणार नाही आहे. वडिलांच्या जाण्याचं दुःख आठवणीत कायम राहणार आहे, पण म्हणून तू आत्ता ज्या ड्युटीवरती आहेस ती ड्युटी सोडणं हे बरोबर नाही. तू आत्ता परत जाऊन भारतीय संघाला भेटून वर्ल्ड कप खेळणं हे पुढं चालू ठेवलं पाहिजे. सचिनला घरच्यांचं म्हणणं ऐकायला लागलं आणि सचिन परत एकदा वर्ल्ड कप खेळायला इंग्लंडमध्ये पोचला. तो प्रसंग, तो सामना आपण कुणीच विसरू शकत नाही. त्यावेळेला मैदानावरती होता हर्षा भोगले. सचिनचं ते रूप, सचिनचं ते दुःख हर्षा भोगलेनी स्वतः बघितलेलं आहे. आपण हर्षालाच विचारूयात. मला आठवतं आता बघ किती वर्ष झाली त्याला, 22 वर्ष झाली. कसा काळ जातो, कसा वेळ जातो कळत पण नाही. त्या दिवशी लेस्टरमध्ये मी सकाळी जेव्हा खाली आलो रूम मधनं, आणि तेव्हा ऑलमोस्ट म्हणजे एका हॉटेलमध्ये राहायचो कधी कधी, पण मला तेव्हा कोणीतरी सांगितलं आज सचिन नाही, असं असं घडलं. आणि सगळ्यांना ऑफकोर्स धक्का बसतोच ना, कारण वी वर ऑल व्हेरी क्लोज. तर वाटलं खरं त्या मॅच मध्ये त्याचा ऍब्सेंट जाणवला, हे पण खरं. कारण एक विसरू नकोस, 98 ते 2002-03 ह्या फेज मध्ये जी सचिननी बॅटिंग केली ती म्हणजे अनपॅरलल्ड हा इंग्रजी शब्द. आता तुम्हाला मराठी शब्द सांग त्यासाठी चांगला सांग. अद्वितीय, अप्रतिम, अद्वितीय. चला, अद्वितीय. तर त्याच्यामध्ये इफेक्ट होता. आणि मला खरंच वाटलं नाही जेव्हा 23च्या मॅचला तो परत आला. 22ची संध्याकाळ होती, मला वाटतं 22च असावं. ब्रिस्टलमध्ये प्रॅक्टिसला आला होता. असे जाड जाड काळा चष्मा घातला होता. कधी मी त्याला असं पाहिलं नव्हतं. आणि मी जस्ट असं, कारण तेव्हा प्रॅक्टिसमध्ये किती ऍक्सेस असायचा सुंदर प्लेयर्सना. आता कसं असं लांब आपण ते झू मध्ये खेळतात आणि आपण लांबनं बघतोय असं वाटतं. आणि म्हणालो असं असं झालं वगैरे, पण म्हटलं आता तू ठरव. पण मला वाटतं तू असं लोकांशी बोलावं, स्टेटमेंट करावं. तर मला काय म्हणू मी, असं असावं का. आणि त्यांनी चष्मा काढला. एक म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी अशा आठवणी याव्या की नाही ही वेगळी गोष्ट, आठवण करून द्यायची की नाही ही वेगळी गोष्ट. पण सुनंदन झोपला नव्हता. डोळे सुजलेले एवढे जाड होते. आणि वय किती रे सुनंदन,
99 सालची गोष्ट आहे, 26, हे काय वय आहे. आणि तेव्हा मला असं वाटलं हा खेळणार कसा. आणि तेव्हा तो म्हणाला की मला असं त्यांनी सांगितलं की तू जा, कारण क्रिकेटमधनंच तुझं जे दुःख आहे ते सगळं क्रिकेटमधनंच निघेल. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांनी 100 केले, लोक म्हणतात केन्याच होती मॅच, पण ती मॅच केन्या विरुद्ध नव्हती. ती मॅच सचिनच्या विरुद्ध होती. आणि सचिननी आपल्या म्हणजे एक इमोशन जे होतं आतनं, ते जे दिसलं त्या दिवशी, आणि त्याच्यानंतर जी सुरुवात झाली ही जी आपल्याला आठवते, सुरुवात त्या दिवशी झाली. पण ते डोळे सुजलेले होते. आणि मला ना माझ्या नजरेत सचिन म्हणजे हॅपीनेस, हे सुरुवातीपासून, म्हणजे माणसाला भेटतो तेव्हा आणि क्रिकेटरला बघतो तेव्हा तो एकच दिवस होता जेव्हा मी ते वेगळं पाहिलं. आणि मला वाटलं नाही असं होऊ नये कोणाला. पण दुसऱ्या दिवशी त्यांनी जे 100 केले, मला वाटलं आतनं एक जी स्ट्रेंथ येते ना माणसाला, ती मला दिसली त्या दिवशी. पण हर्षा, एका गोष्टीचं खरंच समाधान, कौतुक वाटतं की त्याच्या वडिलांनी जे संस्कार त्याच्यावरती केले आणि त्याला एक जो कानमंत्र दिलेला होतास की क्रिकेट खेळतोयस, खूप चांगलं आहे, देशाकरता खेळतोयस, अजून चांगलं आहे, परंतु तू चांगला माणूस म्हणून जग. कारण क्रिकेट हे येईल आणि जाईल, पण तू चांगला माणूस म्हणून राहिलास तर नंतर सुद्धा लोक तुझी आठवण चांगला माणूस म्हणून ठेवतील. आणि सचिनची आठवण ही 100 शतकं आणि भारतरत्न वगैरे अर्थातच ते त्याचं कौतुक आपल्याला खूप आहे, परंतु त्याच्या पुढे जाऊन तो चांगला माणूस आहे याचा जरा जास्तच आनंद आणि कौतुक आहे, नाही का? भारतरत्न सरकारने दिलं, ती एक पदवी असते, ते एक गिफ्ट असते. ह्याच्यापेक्षा फार मोठी गिफ्ट जी लोक देतात आपल्याला, ही एक टायटल असते की गव्हर्नमेंटने दिलेली असते आपल्याला. ती ठीक आहे, खूप मोठं टायटल आहे, खूप कमी लोकांना मिळतं, खूप चांगली गोष्ट आहे, पण ते आहे. ते बाजू जे लोकांकडनं मिळतं त्याची व्हॅल्यू कशी मोजणार तुम्ही. आणि ती व्हॅल्यू ते जे लोकांकडनं मिळतं ते सगळ्यांना मिळत नाही. ते फक्त रन्सना मिळत नाही, ते फक्त रेकॉर्ड्सना मिळत नाही, ते माणसाला मिळतं. आणि आपल्याला अजून ते मनाला पटत नाही, परंतु त्याचंही वय वाढतंय. सचिनही मोठा होतोय. वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा देशील? जिओ हजारो साल काय म्हणशील त्याला? तुला माहितीये एक काळ होता जेव्हा दरवर्षी मी त्याला एक फॅक्स पाठवायचो वाढदिवसाला, आणि म्हणालो सचिन तुला काय, मी एक तर तुला काही देता येत नाही, तुझ्यासाठी काय विश करू मी, जेव्हा लोकांनी एवढं तुझ्यासाठी विश केलेलं आहे. आणि मागच्या वर्षी पण मी हाच एक छोटा मेसेज पाठवला होता की जसा आहेस तसाच राहा, जसा आहेस तसाच राहा. आणि आणखी काय, आता आपल्यासारखी माणसं वाढदिवसाला काय सांगणार सचिन तेंडुलकरला, कारण जगाने दिलंय खूप बरचसं. तर मी परत दरवर्षी म्हणतो तेच, मी म्हणेल 4 शब्दात, जसा आहेस तसाच राहा. आणि तू जे म्हणलास की सचिनला आपण काही देऊ शकत नाही, तसं नाही. आपण त्याला आंब्याची पेटी देऊ शकतो, मी ती पाठवतोय, निम्मे पैसे तू नक्की दे. बघ सहवासाचा फायदा बघ, यावर्षी मला पण मिळाले आंबे. 1 मिनिट थांब, हॉटेल रूम मध्ये आहे मी, लॉकडाऊन मध्ये बाहेर जाता येत नाही. त्यामुळे सचिनलाही आंब्याची पेटी पाठवतोय. जसं तुला आवडतात तसे सचिनलाही हापूस आंबे आवडतात. आपण ते त्याला प्रेमाने पाठवूयात, फक्त निम्मे पैसे नक्की दे. थँक्यू सो मच हर्षा. आणि सचिनला जसं तू म्हणलास की तू आहे तसाच राहा, आम्ही सुद्धा देवाकडे प्रार्थना हीच करतो की आमचा मित्र हर्षा भोगलेला आहे तसाच ठेव. एकीकडे वर्ल्ड कपचं सुख तर दुसरीकडे वडील गमावण्याचं दुःख हे सचिननी एका वेळी पचवलं. या प्रसंगावरती कुठलं गाणं आठवतंय का असं विचारल्यानंतर माझा गीतकार, संगीतकार, गायक असा बहुढंगी मित्र काय म्हणाला, काय गायला, ते आपण ऐकूयात. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. जर तारी हे वस्त्र
कळसा तुझिया आयुष्याचे एक धागा सुखाचा या वस्त्राते विणतो कोण एक सारखी नसती दोन या वस्त्राते विणतो कोण एक सारखी नसती दोन कुणाल दिसले त्रिखंडात या हात विणकऱ्याचे एक धागा सुखाचा 2003 साली भारतीय संघानं वर्ल्ड कपची अंतिम फेरी गाठली होती. शेवटच्या पायरीला ते अडखळले, पण संघाचा खेळ जबरदस्त झालेला होता. त्यावेळेला भारतीय संघाचे प्रशिक्षक होते जॉन राईट. त्याच्यानंतरच्या 2004 सालच्या पाकिस्तान दौऱ्यानंतर जॉन राईट यांनी प्रशिक्षकपद सोडलं आणि भारतीय संघाला प्रशिक्षक म्हणून येऊन मिळाले ग्रेग चॅपल. ग्रेग चॅपल हे क्रिकेटनी कितीही बुद्धिमान असले तरी मॅनेजमेंटमध्ये ते भयानक होते. त्यांनी भारतीय संघाला योग्य मार्गावरती नेण्यापेक्षा त्यांना अडचणीत टाकण्याचंच काम जास्त केलं आणि त्याचा भयानक परिणाम भारतीय संघाला 2007च्या वर्ल्ड कपमध्ये सहन करायला लागला, जेव्हा पात्रता फेरीतनंच भारतीय संघ हरवून स्पर्धेबाहेर फेकला गेला. सगळ्यांकरताच तो धक्का पचवणं फार अवघड होतं. सचिन तेंडुलकरच्या घरावरती निषेधाचा मोर्चा निघाला. महेंद्रसिंग धोनीच्या घरावरती लोक काठ्या आणि दगडं घेऊन चालून गेलेले होते आणि इतर खेळाडूंची सुद्धा भरपूर निंदा नालस्ती झाली. ते दुःख पचवणं सचिनला खूप अवघड गेलं होतं आणि त्या क्षणी तो विचार करत होता क्रिकेटला रामराम ठोकावा की काय. त्यावेळेला सचिनची समजूत कुणी काढली तुम्हाला माहिती आहे? सर विवियन रिचर्ड्सनी. फोनवरून सचिनशी संवाद साधत सर विवियन रिचर्ड्सनी सचिनला समजावून दिलं की सचिन, क्रिकेट सोडण्याची ही वेळ नाही आहे, तुझ्यामध्ये अजून भरपूर क्रिकेट बाकी आहे, फक्त एक चूक करू नको, स्वतःवरती दडपण टाकणं बंद कर. सतत तू बॅट घेऊन मैदानात जाशील आणि भारतीय संघाकरता प्रत्येक सामना जिंकून देशील, असं अनावश्यक अपेक्षांचं ओझं स्वतःवरती टाकू नकोस. तू एक मोठा भाऊ आहेस, तू मार्गदर्शक आहेस, बॅट घेऊन तू परफॉर्मन्स करणारच आहेस, पण त्याच्याबरोबर तुझी ही भूमिका, बिग ब्रदरची भूमिकासुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. तेव्हा निराशा झटकून टाक, सरावाला लाग आणि परत एकदा क्रिकेटची सेवा चालू कर. तू वेडा होशील जेव्हा क्रिकेट तुला योग्य त्याचं फळ देईल. हे प्रोत्साहनाचे शब्द सर विवियन रिचर्ड्सनी सचिनला सांगितले. एका अर्थानं काट्यानी काटा निघाला. सचिननी मनाची उभारी परत एकदा घेतली आणि तो परत एकदा क्रिकेटचा सराव करू लागला. भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून गॅरी कर्स्टन आले आणि भारतीय क्रिकेटला एक नवीन मार्ग सापडला. तो सचिन करता पर्पल पॅच ठरला. गॅरी कर्स्टननी सचिनची समजूत काढताना एकच सांगितलं, सचिन, बाहेर लोक काय बोलतायत याच्याकडे एक कण लक्ष देऊ नको. मला स्पष्ट दिसतंय तुझ्या बॅटमध्ये अजून भरपूर धावा बाकी आहेत, तेव्हा आपण सरावावरती लक्ष देऊयात आणि बाहेर काय चाललंय याच्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करूयात. या प्रसंगाला अनुसरून एक गाणं डोक्यात आलं. ते गाणं गायचं नाही तर वाजवायची विनंती मी माझ्या एका मित्र आणि अवलिया कलाकाराला दिली. त्याच्या बोटामध्ये जादू आहे. त्याचं नाव आहे सचिन जांभेकर. सचिन जांभेकरनी लता मंगेशकरांपासनं आशा भोसलेंपर्यंत सर्वांची साथसंगत केलेली आहे. इतकंच नाही तर त्याच्या कलेवरती फिदा होत स्वतः आशा भोसलेंनी राहुल देव बर्मन यांची पेटी सचिन जांभेकरला भेट दिले. याच्यापेक्षा मानवंदना काय असू शकते. सचिन, तुला आणि माझ्या डोक्यात तुझ्या आणि माझ्या डोक्यात आलेलं ते गाणं सादर करतोस का?
2008 ते 2011चा काळ सचिन तेंडुलकर करता धो धावांची बरसात करणारा ठरला. एकाच बॅटचा वापर करत त्यांनी काहीतरी 13 इंटरनॅशनल सेंचुरीज केल्या. एक दिवसीय सामन्यामध्ये डबल सेंचुरी करण्याचा अशक्य वाटणारं काम सचिननी ग्वालेरच्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना करून दाखवलं. ज्या ग्रेग चॅपलनी 2007 संघातल्या खेळाडूंवरती तुम्ही आता नाकामी झालायत, तुम्ही म्हातारे झालायत अशी टीका केली होती, त्याच खेळाडूंनी 2011 संघाचा आधारस्तंभ बनत भारतीय संघाला विश्वविजेतेपद मिळवून दिलं. 1983 नंतर वर्ल्ड कप जिंकण्याचं भारतीयांचं स्वप्न परत एकदा साकारलं गेलं. सचिननी त्या वर्ल्ड कपमध्ये सुद्धा धावांची बरसात केली आणि वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सचिनची खांद्यावरनं खेळाडूंनी कौतुकाने मिरवणूक काढली. एव्हाना सचिन 100 इंटरनॅशनल शतकांच्या जवळ जाऊन पोचलेला होता. ज्या तडफेनं त्याने 95, 96, 97 इंटरनॅशनल शतकं काढली, त्या सचिनला क्रिकेटनी 100 शतकांचा टप्पा गाठण्याकरता वाट बघायला लावली. इतकी वाट बघायला लावली की सचिनला कळेन असं झालं की मी मेहनत करतोय, लगन आहे, एकाग्रता आहे, डेडिकेशन आहे आणि तरीही अपेक्षित यश अचानक मिळेन असं झालंय. या प्रसंगाला अनुसरून एक गाणं एका महान कलाकाराच्या डोक्यात आलं आणि त्यांनी ते कसं सादर केलंय आपण ऐकूया. आज काय निष्फल होते बाण, आज काय निष्फल होते बाण, पुण्य सरे की सरले माझ्या बाहून मधले प्राण, आज काय निष्फल होते बाण, आज काय निष्फल होते बाण, ज्याच्या धाके हटला सागर भयादराचे केवळ आगर, ज्याच्या धाके हटला सागर भयादराचे केवळ आगर, त्या भात्यातच विजय शराची आज पडे कावाण, आज काय निष्फल होते बाण, आज काय निष्फल होते बाण, सचिंत असतील देव अप्सरा, सुचेल तपका कुणा मुनिवरा, सचिंत असतील देव अप्सरा, सुचेल तपका कुणा मुनिवरा, व्यर्थच झाले काय म्हणू हे अवघे शरसंधान, आज काय निष्फल होते बाण, आज काय निष्फल होते बाण, पुण्य सरे की सरले माझ्या बाहून मधले त्राण, आज काय निष्फल होते बाण, आज काय निष्फल होते बाण, आज काय निष्फल होते बाण. सचिनची मेहनत बघून अखेर क्रिकेट देवालाही पाझर फुटला. 16 मार्च 2012 रोजी सचिननी 100वे इंटरनॅशनल शतक केलं
आणि असं करणारा अर्थातच तो पहिला खेळाडू ठरला. मला आठवतं कोल्हापुरात मी माझ्या 10वी नंतर प्रायव्हेट ट्युशनची ॲडमिशन घ्यायला चाललो असताना रस्त्यात एका पेपर स्टॉलवर थांबलो होतो. त्या पेपर स्टॉलवर थांबून मी नवीन काय आले हे बघत असताना षटकारचा ताजा अंक प्लास्टिकच्या चिमट्यानं दोरीला असा दर्शनी भागात लटकत होता. त्यावर एका शाळकरी मुलाचा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह मारतानाचा रंगीत फोटो होता. त्या काळात एका शाळकरी मुलाचा कव्हर पेजला तोही रंगीत फोटो म्हणजेच काहीतरी अचाट वेगळंच उत्कंठावर्धक वगैरे दर्जा सिद्ध करणारं असायचं. आणि फोटो बरोबर मोठ्या टाकाचा मथळा होता, सचिन नावाची पहाट. तर कोण आहे हा पोरगा 7वी 8वीतला सच्या म्हणून सलग ते आर्टिकल वाचून काढलं. तर त्यामध्ये एकदम रणजी, दुलीप करंडक, कुचबिहार ट्रॉफी सगळ्या पदार्पणात शतकं ह्यानं ठोकल्याचं इतकं रसभरीत वर्णन होतं त्यात. तोपर्यंत आमचं भक्तिस्थान म्हणजे अर्थातच गावस्कर आणि कपिल देव. तर हा कोण नवा पोरगा आलाय ज्यानं दणादणा शतकं ठोकली सगळीकडे आणि ती सगळी अगदी पहिल्याच मॅचेसमध्ये. माझ्यासारख्या शाळा कॉलेजमध्ये खेळणाऱ्या प्रत्येकाला हा प्रश्न होता की चायला एवढ्याशा वयात ह्याला सगळ्या टीममध्ये घेतला कसा. मग काही दिवसांनी या पठ्ठ्याची डायरेक्ट पाकिस्तान दौऱ्यासाठी भारताच्या संघातच निवड झाल्याचं पेपरमध्ये वाचलं आणि माझ्यासारख्या तमाम पोरांना घरात तोंड दाखवायला जागा उरली नाही. याची एवढी भारी बॅटिंग म्हणजे नक्की कशी आणि केव्हा बघायला मिळणार ती असं सगळ्यांना होऊन गेलेलं. आणि त्या पाकिस्तानात तुम्हाला सांगतो पेशावरला पहिल्याच दिवशी पाऊस पडला आणि पहिलीच मॅच कॅन्सल झाली. आलेले प्रेक्षक नाराज होणे म्हणून एक आपापली 20 ओव्हरची फ्रेंडली मॅच खेळायचं ठरलं. पाकिस्ताननं आधीकडून 157 मारला होता. आपल्या पटापटा पहिल्या विकेट पडल्या नेहमीप्रमाणे आणि 5व्या 6व्या नंबरला एक 16 वर्षाचं पोरगा आलं बॅटिंगला. त्यांना आल्या आल्या त्या नवीन मुश्ताक मोहम्मदला 2 सिक्सेस घातल्या. आम्ही खुर्चीत एकदम ताळ बसलो आणि पुढच्या ओव्हरला आला तो हातभर बॉल वळवणारा याच्या दुप्पट वयाचा अब्दुल कादीर. ह्या कादीरनं त्याची टिंगल करत म्हटलं होतं या नव्या पोराला काय मारतोयस, मला मारून दाखव. हे नंतर त्या कादीरकडनं इतक्यांदा ऐकले वेगवेगळ्या मुलाखतीत. कादीर आला, पहिला बॉल, यानं स्टेप आउट होऊन जगातल्या तेव्हाच्या नंबर 1च्या लेग स्पिनरला जो बाहेर उचलून फेकला. त्यावेळेला त्या अब्दुल कादीर बरोबर आमच्याही तोंडाचा आ एवढा वाचला की बाजूच्यांची बोटं तोंडात कोंबली गेली असती. पुढचा बॉल डॉट गेला. त्या कादीरलाही वाटले की एखादा बसला असेल मटका या टाक्याचा. पण तिसऱ्याच बॉलला लगेच एक बाउंड्री आणि पुढच्या 3ही बॉलला सलग 3 सिक्सेस लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला भिरकावल्या. त्यावेळेला त्या कादीरला एकाच ओव्हरला 4 सिक्सेस आणि 1 बाउंड्री अशा 28 रन्स या गड्यानं एकट्यानं चोपल्या. त्या निमित्तानं पहिल्यांदा ते पेशावर दिसला मला कॅमेरात याच्या त्या सिक्सेसमुळं. आता पुढं अख्खी सिरीज तोंडावर होती. त्यामुळं मियानंदापासनं त्या सगळ्या पाकिस्तानच्या टीमची जी मैदानात पळापळ झाली ती आयुष्यात विसरू शकलेलं नाही मी आजवर. अशी एंट्री वयाच्या 16व्या वर्षी होते कुणाची. मग मात्र मनावरचं दडपण कमी झालं की नाही एक वेगळंच पोरग खतरनाक आलेलं आहे जे वरनच काहीतरी घेऊन आलेलं आहे. आता अशी एंट्री इंटरनॅशनलला मारल्यावर जगाचं लक्ष ह्याच्याकडे का राहणार नाही मला सांगा. मग ते काही महिन्यांपूर्वी षटकारमध्ये वांगणकरांनी याला का पहाट म्हटलं होतं ते लक्षात आलं. ही नुसती झुंजू रम्य हळुवार मंदवाऱ्याची पहाट नव्हती. जगाच्या क्रिकेट विश्वाचे लख तळपत्या सूर्याच्या किरणांनी खडखडीत डोळे उघडणारी पहाट होती. वंडर बॉय ते मास्टर ब्लास्टर पर्यंत असंख्य उपाध्या लाभलेल्या या अशक्य अवलियानं काय काय आणि किती किती रेकॉर्ड्स रचली हे काय तुम्हाला सगळं पाठ असलेलं मी आता नव्यानं काय सांगत बसत नाही. मग काय शतकांचा रतीब घातला जाऊ लागला. तमाम बाल गोपाळ तरुण वेड्यासारखे टीव्हीला चिकटून राहू लागले. याच्या आरत्या कौतुकांमुळं नक्की कशामुळे आपल्या पोरांना खूळ लागले म्हणून बरेच क्रिकेट न बघणारेही वयस्क बाया बापड्या याची बॅटिंग बघायला बसू लागल्या. आणि क्रिकेटच्या प्रेक्षक संख्येत इतका आमूलाग्र बदल झाला. टेलिव्हिजनचे राईट्स वाढले, सगळंच इकॉनॉमिक्स गगनाला भिडलं. भारतात टेलिव्हिजन इंडस्ट्रीमुळे सामान्यांचा काळ गोठवणारी प्रामुख्यानं 3च कारणं सांगता येतील आणि ती म्हणजे रामायण, महाभारत आणि सचिन तेंडुलकर. हा आत्ताचा त्रासदायक आणि भीतीदायक लॉकडाऊन आपण गेले वर्षभर अनुभवतोय. पण सचिन तेंडुलकर त्याच्या आयुष्यात 463 वनडे आणि 200 टेस्ट खेळला. याच्या बॅटिंगचे सगळे दिवस मोजले तर साधारणतः 2-2.5 वर्षांचा कालावधी धरता येईल. तेवढे दिवस क्रिकेट विश्वात सगळीकडे सुखाचा लॉकडाऊन आपण अनुभवलेलाच आहे. याच्या बॅटिंग वेळी जगातले सगळे व्यवहार ठप्पच असायचे ना.
मला जाणवलेला आणखीन एक महत्त्वाचा बदल कोणता, तर क्रिकेटची सामान्य लोकांमधली परिभाषाच बदलली. म्हणजे आधीच्या काळामध्ये बॅट्समननं मारलेल्या फटक्यांचं वर्णन कसं असायचं, सुंदर फटका, सुरेख फटका, नजाकत भरा ड्राईव्ह, डेलिकेट कट किंवा ग्लान्स वगैरे असं असायचं. पण ह्याच्या बॅटिंगमुळं अकीब, जावेद, अक्रम वगैरेंना धुणे, मॅग्रा, डेलस्टेन, बिशप, अँडरसन वगैरेंना चोप चोपणे, ब्रेटली, कॅडिक वगैरेंना फोडणे, चामिंडावास, वॉर्न, मुरली वगैरेंची पिसं काढणे, याचप्रमाणे अनेकांना तुडवणे, रजाक वगैरे सारख्यांना रपाटे घालणे, आफ्रिदी, शोएब अख्तर सारख्याच्या पाठीवर वळ उठवणे, ओलोंगा वगैरेंना संपवणे, अशी भीषण बेधक परिभाषा रूढ होत गेली आणि कालांतरानं ती आता रीतसर रुजली देखील आहे. हे शारजासारख्या त्याच्या शेकडो खेळी आपण कधीच कोणी विसरू शकत नाही. म्हणून अख्खा देश मैदानावर ह्याच्या येण्याची नुसती वाट पाहायचा. अखंड देशानं अत्यंत दिमतीनं डोक्यावर मिरवलेला कोणता प्लेअर असेल तर तो म्हणजे तेंडुलकर. मला तर कित्येकदा असं वाटलं की पाकिस्तान बरोबरच्या कारवाया, युद्धांमध्ये सीमेवरचं सैन्य, तोफा, बंदुका यांच्या बरोबरीनं तेंडुलकरची बॅटिंग सुद्धा पाकिस्तानचं कंबरड मोडायला पुरेशी ठरलेली आहे. 24 वर्ष क्रिकेटची कारकीर्द हे वाटतं एवढं सोपं रेकॉर्ड नाही हो, आणि त्यामुळंच ते कधी तुटेल आणि कधी कोणी मोडेल असं संभवत नाही. कारण असा फिटनेस, अशी एकाग्रता आणि असं ध्येय हे एवढं सोपं नाही आहे इथून पुढे प्लेयर्सना. आपण नुसतं एकट्यानं एवढ्यानं करिअर होतंय का मला सांगा, किंवा झालं असेल का? नाही. या सगळ्याचा मेरुमणी म्हणजे संपूर्ण कारकिर्दीत कधीही नियमबाह्य वर्तन नाही, सर्वात जास्त वेळा चुकीचा आऊट दिला गेलेला बॅट्समन म्हणूनही अनोखं रेकॉर्ड असलेल्या या माणसाचं कधी अनाठाई संयम तुटल्याचं निदर्शनास आलं नाही, ना कधी कुठल्या अन्य कारणाने चारित्र्याला गालबोट नाही. त्याच्या याच असंख्य कारणांनी त्याला देव बनवला. पण तोही शेवटी माणूसच आहे हो. नुसत्या नैसर्गिक गुणांवर आणि क्षमतेवर काही होत नसते. प्रतिभावान ठरण्यासाठी भात्यात नवनवीन फटके निर्माण करून त्यावर कमांड मिळवण्यासाठीची प्रचंड मेहनत होती त्याच्यामध्ये. सचिन तेंडुलकरनं तमाम भारतीयांना हजारो लाखो अभिनयाचे क्षण दिलेले आहेत. क्रिकेट विश्वातले जवळपास सर्वच पुरस्कार, मान सन्मान ते तर काय मिळणारच होते. पण डॉन ब्रॅडमन सारख्या देवानं याला भेटीसाठी बोलावणं म्हणजे जवळपास प्रत्येक भारतीयाला जणू चहाचं आमंत्रण आल्यासारखं वाटत होतं. भारतरत्न वगैरे या सगळ्या गोष्टी ओघानं होणारच होत्या. जगातल्या अनेक क्षेत्रातल्या कित्येक रथी महारथींना याला भेटायची इच्छा झाली आणि त्यांनी ती पूर्ण देखील केलेली आहे. माझ्या पिढीला पुढे जाऊन पुढच्या नवीन पिढ्यांना अभिमानानं सांगण्यासारखं बरंच काही आहे. आता माझ्या पिढीला काय बालगंधर्व वगैरे ऐकायला मिळाले नाहीत, पण जसे भीमसेन, कुमारजी, जाकीर हुसेन, रविशंकर, लताजी, आशाजी, अमिताभ बच्चन लाईव्ह बघायला मिळाले. तसेच सचिन तेंडुलकर या अवलियाची अथपासून इथपर्यंतची संपूर्ण 24 वर्षांची अख्खी क्रिकेटची कारकीर्द अगदी लाईव्ह बघायला मिळालेली आहे. याच्यापेक्षा दुसरं भाग्य कुठलं मला सांगा. आणि परमानंद याच गोष्टीचा आहे की हे भाग्य एकाच वेळी जगात करोडो लोकांना देणारा हा प्लेयर भारतीय आहे, आपल्या महाराष्ट्राचा आहे आणि तोही मराठी आहे. अशा आपल्या लाडक्या सचिन तेंडुलकरला वाढदिवसाच्या अखंड आणि उदंड शुभेच्छा देताना आमचे परममित्र, प्रख्यात गीतकार आणि कवी वैभव जोशी यांनी एक अप्रतिम अभंग रचलेला आहे. अभंगाचं नाव बघा, सचिनांजली. काय नाव? सचिनांजली. मैदानात होते मरगळीचे सत्र. सचिन तेंडुलकर यायच्या आधीचा काळ. मैदानात होते मरगळीचे सत्र, महाराष्ट्र पुत्र अवतरेतो, पीचवर त्याने ठेवताचं पाय, पुढे झाले काय ऐका आता. चिमुकल्या हाती तळपली बॅट, सिंह झाले रॅट एकाएकी, जहाज सोडून पळाले उंदीर, अब्दुल कादीर सर्वांना. असो शेन वॉर्न अथवा ओलोंगा, सकळांचा लेंगा उतरला, भांबावून पाये शोएब अख्तर, चालले लख्तर थर्ड मॅनला. डोळ्यामध्ये गेली शारजाची वाळू, लागला किंचाळू टोनी ग्रेग, एकची गजर झाला चराचरी, हीच एक खरी फलंदाजी. शतकाच्या आत दडली शतके, पुरेसे इतुके थोरविला, खऱ्या वीरा शोभे संयम हा गुण, बोले अचंबून ऑस्ट्रेलिया. निरोपाचे पत्र वाचताच ओले, पाणावले डोळे करोडोंचे, कितीक वर्णिले तरी अंत नाही, सागराची शाही करावी का. देवासाठी भक्त लावायाचे कौल, देवासाठी भक्त लावायाचे कौल, ऐसा ना माहोल आता होणे, हवा होता आम्हा एक अवतार, झाला तारणहार तेंडुलकर.
सगळ्यात चांगल्या गोष्टींचा कधी ना कधीतरी शेवट होतो. स्वप्नवत वाटणाऱ्या सचिनच्या कारकिर्दीचा सुद्धा शेवट जवळ आला होता. 16 नोव्हेंबर 2013 भारतीयांसाठीच नव्हे तर जगातल्या क्रिकेटप्रेमींसाठी तो एक भावूक दिवस होता. कारण आपला लाडका सचिन तेंडुलकर इंटरनॅशनल क्रिकेटमधनं निवृत्त झाला. 200 कसोटी सामने, वर्ल्ड कपमधला विजय आणि 100 आंतरराष्ट्रीय शतकांची माळ क्रिकेटप्रेमींना सादर करून सचिन तेंडुलकरनी क्रिकेटला रामराम ठोकला. म्हणून सचिनवरचं प्रेम कमी होत नाही आणि त्याच्यावरच्या आपल्या अपेक्षाही कमी होत नाही. कारण इतकं सगळं कमवून आणि भारतरत्न होऊन सुद्धा आपल्याला अहो सचिन तेंडुलकर असं म्हणावंसं वाटत नाही. कारण तो आपल्या कुटुंबाचा भाग वाटतो. इतकं प्रेम आपण सगळेजणं सचिन तेंडुलकरवरती करतो. त्यामुळे सचिन, आज तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना आम्ही तुला स्पष्ट सांगतो, आम्ही तुला असं तसं जाऊन देणार नाही. फक्त हे वेगळ्या पद्धतीने सादर करतोय माझा अजून एक खास मित्र. तुम्ही अगदी सुनंदन अगदी बरोबर बोललात. कारण काय की रिटायरमेंट झाली पण तू आमच्या मनातनं कसा रिटायर होशील बाबा. तुला आमच्या मनातनं रिटायर होऊ देणार नाही. हम जाने नाही देंगे तुझे. हा, म्हणून या 2 ओळी मी तुझ्यासाठी. जाने नहीं देंगे तुझे, जाने तुझे देंगे नहीं, जाने नहीं देंगे तुझे, जाने तुझे देंगे नहीं. चाहे तुझको रब बुला ले, हम न रब से डरने वाले, राहों में डट के खड़े हैं हम. यारों से नजरे चुरा ले, चाहे जितना दम लगा ले, जाने न तुझको ऐसे देंगे हम, जाने नहीं देंगे तुझे, जाने तुझे देंगे नहीं. 2 कदम का ये सफर है, उम्र छोटी सी डगर है, एक कदम में चल दिया तू क्यों. सुन ले यारों की ये बातें, बीतेंगी सब गम की रातें, यारों से रूठा है साले क्यों. जाने नहीं देंगे तुझे, जाने तुझे देंगे नहीं. सचिन, जाने नहीं देंगे तुझे, जाने तुझे देंगे नहीं.